एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पूर्व व महिला बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित पोषण भी पढ़ाई भी चे 3 दिवसीय अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सदर प्रशिक्षण 2 बॅच मध्ये घेण्यात आलं। या कार्यक्रमाची सुरुवात 10 मे 2023 रोजी करण्यात आली असून या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचे क्षमता वर्धन करण्यासाठी त्यांना 3 दिवसांचं प्रशिक्षण देणार आहेत। या 3 दिवसीय प्रशिक्षण सत्रात पहिला दिवस पढ़ाई, दुसरा दिवस पोषण आणि तिसरा दिवस पोषण भी पढ़ाई भी असं सत्र होणार आहे। शिक्षणाचा उद्देश खालीलप्रमाणे। महिला व बालविकास मंत्रालयाच्या पोषण भी पढ़ाई भी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे, अंगणवाडीला फक्त पोषण केंद्र न ठेवता पोषण अधिक शिक्षण केंद्र बनवणं, मुलांना केवळ पूरक आहार देणं नाही तर त्या ठिकाणी दर्जेदार पूर्वशालेय शिक्षण हे देणं। 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास, शारीरिक आणि हालचालीचा विकास, बुद्धिमान विकास, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास, सांस्कृतिक व कलात्मक विकास, भाषा, बोलणे, वाचन, लेखन आणि अंकज्ञान यांचा विकास, उत्तम पोषणासोबत लहान वयापासून शिकण्याची मजबूत पायाभरणी करणं। 6 वर्षापूर्वी मेंदूचा साधारण 85% विकास होतो, त्यामुळे या वयात पोषण आणि शिकणे दोन्ही महत्वाचं। मुलांना दररोज किमान 2 तास उच्च दर्जाचं पूर्वशालेय शिक्षण देणं, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं, सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना ECCE साठी विशेष प्रशिक्षण, बालमैत्री, खेळ आधारित व कृती आधारित शिक्षण पद्धती वापरणं, मातृभाषेतून शिक्षण व स्थानिक शैक्षणिक साधनांचा वापर, मुलांच्या मातृभाषेतून शिकवण, दृश्य, श्राव्य, व्हिडिओ, खेळणी, हालचालींवर आधारित साधने यांचा वापर करून शिकवणं, समुदायाचा पालक, ग्रामसभा इत्यादी सहभाग वाढवणं। हा कार्यक्रम जन आंदोलन बनवून पालक व समुदायाला मुलांच्या पोषण व शिक्षणात सक्रिय सहभाग करणं। थोडक्यात महिला व बालविकास विभागाचा पोषण भी पढ़ाई भी कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे अंगणवाडीत मुलांना चांगलं पोषण देतानाच खेळकर व मातृभाषा आधारित पूर्वशालेय शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवणं आणि अंगणवाडीला पोषण अधिक शिक्षण या दोन्हींचं मजबूत केंद्र बनवणं। या प्रशिक्षणात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सोलापूर शहर पूर्वचे श्री विजय खोमणे, बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका श्रीमती शैला धुमाळ, शीतल ढेपे, सुनीता बनसोडे, सविता जगताप यांनी नियोजन केलं होतं। तसेच या प्रशिक्षणास मुख्य प्रशिक्षक म्हणून या आकार जिल्हा समन्वयक श्री नितीन थोरात व वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं। यामध्ये प्रामुख्यानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2022, आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण कृती दल समिती अहवाल 2023 आणि पोषण भी पढ़ाई भी मधील नवचेतना व आधारशिला अभ्यासक्रमांचा परिचय एकूण 192 अंगणवाडी सेविकांना करून देण्यात आला। नमस्कार, मी डॉक्टर विजय कडबाळ खोमणे, बालविकास प्रकल्प अधिकारी, सोलापूर शहर पूर्व या प्रकल्पाचा बालविकास प्रकल्प अधिकारी आहे। आज महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर शहर पूर्व या कार्यालयाच्या एकूण 192 अंगणवाडी सेविकांना आज आपण इथे पोषण भी पढ़ाई भी या कार्यक्रमांतर्गत 3 दिवसाचं प्रशिक्षण सत्र आयोजित केलेलं आहे। या 3 दिवसाच्या प्रशिक्षण सत्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण नीति जी आहे 2020 ची, त्या अंतर्गत 2023च्या पोषण भी पढ़ाई भी या कार्यक्रमांतर्गत कुपोषण मुक्ती बरोबरच मुलांचं पूर्वशालेय शिक्षण या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि 3 दिवसामध्ये विविध सत्रांतर्गत पोषणाबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणार आहोत। हा उपक्रम कुठे कुठे राबवण्यात आहे सध्या? हा उपक्रम पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आणि शहरी जे प्रकल्प आहेत बालविकास प्रकल्प, त्या सर्व प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवले आहेत। एकूण किती अंगणवाडी सेविका याच्यामध्ये भाग घेतात? आपल्या सोलापूर शहरामध्ये साधारणतः शहरी आणि ग्रामीण भाग यांचं सगळं मिळून 4000 अंगणवाडी सेविकांना आपण प्रशिक्षण देत आहोत। आणि रोजचे विषय वेगवेगळे असतात? रोजचे विषय वेगळे आहेत, सत्र वेगळे आहेत, त्यामध्ये कंटेंट पण वेगळं आहे आणि कुपोषण आणि पूर्वशालेय शिक्षण या 2 विषयांवर आपण विशेषतः फोकस करतो। याचा फायदा कसा होईल? नक्कीच याचा फायदा होणार आहे, कारण की अंगणवाडी सेविकांना आतापर्यंत कुपोषणावर चांगलं प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं, कुपोषण मुक्तीवर, पण त्याच्या बरोबरच मुलांचं जे पूर्वशालेय शिक्षण आहे याकडे थोडं कमी लक्ष दिलं जायचं। परंतु आता
या पोषण बी पढाई बी या कार्यक्रमाअंतर्गत मुलांचा पर्टिक्युलर एक 3 ते 6 वयोगटातील मुलांचा पर्टिक्युलर एक सिलेबस तयार करून त्याचा अंमलबजावणी कशी केली जाईल आणि एक सिलेबसच्या अंतर्गत कसं त्याचं शालेय शिक्षण, मग त्याच्यामध्ये बडबड गीता आहे, बालगीता आहे, कथा आहेत, गोष्टी आहेत, अशा वेगवेगळ्या उपक्रम आहेत. त्या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना आपण प्रशिक्षित करतोय, जेणेकरून ते फील्डवर जाऊन अंगणवाडीमध्ये त्या मुलांना 3 ते 6 वयोगटातील मुलांना पूर्व शालेय शिक्षण देऊ शकतील.